तसंच हा इंटरप्रिटर काम करतो. हा काय करतो, आपला जो कोड आहे त्याला एक एक लाईन घेतो आणि इंटरप्रिट काय करेल, एक एक लाईन घेईल, त्याला पहिले कन्फर्म करून घेईल की बरोबर आहे का नाही, आणि जेव्हा तो कन्फर्म राहील तेव्हा आपल्याला आउटपुट दाखवून देईल. ओके, म्हणजे एक एक टास्कला घेतो, एक एक लाईनला घेतो, त्याला समजतो. जर ती बरोबर असेल तर मशीन कोड मध्ये ट्रान्सलेट करतो, त्याच्यानंतर मशीनला समजेल आणि लगेच आपल्याला आउटपुट दाखवून देतो. कसं, लाईन बाय लाईन. तसं हे चालतंय. तर याच्यामध्ये समजण्यासारखं काय, वाय नॉट मेन फंक्शन याचा अर्थ काय, तर हे समजणं आता खूप सोपं होऊन गेलं. कसं, जसं हा कंपायलर सर्व कोडला एकत्र घेतो, त्याच्यामुळे त्याला समजणं गरजेचं आहे की नक्की प्रोग्रामची स्टार्टिंग व्हायला कुठून हवी. कारण की सगळ्या गोष्टी जर एकत्र येऊन लागल्या तर तो कन्फ्युज नाही होऊन जाणार की नक्की स्टार्टिंग कुठून करायची. त्याच्यामुळे त्याला स्टार्ट मेन फंक्शन देणं गरजेचं असतं. जेव्हा सगळ्या गोष्टी एकत्र येऊन जातात, हे बी करायचे, हे बी करायचे, हे बी करायचे, हे बी करायचे, तर नेमकी स्टार्टिंग कुठून करायची हे समजणं कठीण होऊन जातं. त्याच्यामुळे कंपाइल्ड लँग्वेज मध्ये मेन फंक्शन दिलं जातं. काय दिलं जातं, मेन फंक्शन दिलं जातं, ज्याच्याने कंपायलरला एक्झॅक्ट समजेल की इथून प्रोग्रामची स्टार्टिंग होते. आणि इंटरप्रिटर मध्ये का दिलं जात नाही, कारण की तिथे कन्फर्म असतं कोड कसा रीड होणार आहे, लाईन बाय लाईन, 1 2 3 4 सिंगल थ्रेडचा यूज करून. म्हणजे पहिली कन्फर्म, मग दुसरी कन्फर्म, मग तिसरी, मग चौथी, या पद्धतीने. बरोबर. आणि कसा रीड होतो, फ्रॉम टॉप टू बॉटम. स्क्रिप्टिंग किंवा इंटरप्रिटेड लँग्वेज राहिल्यामध्ये कसा, टॉप टू बॉटम, म्हणजे वरून खाली, म्हणजे कन्फर्म फ्रॉम टॉप लेफ्ट कॉर्नर टू बॉटम राईट कॉर्नर. म्हणजे इथं पहिलेच माहिती स्टार्टिंग वरतून करायची, त्याच्यामुळे इथं मेन फंक्शनचा उपयोग राहत नाही. आणि कंपाईल मध्ये का बसतो, कारण सगळ्या गोष्टी एकत्र घेत होतो. इंटरप्रिटेड मध्ये तसं असतं का, नाही, तो एका टायमाला एकच टास्क परफॉर्म करतो आणि स्टार्टिंग सुद्धा वरतून करतो, हे तर तुला माहिती दे. त्यामुळे मेन फंक्शनची गरज पडत नाही याच्यामुळे.